नमस्कार मंडळी, जय शिवराय. आज होता श्रावणातला चौथा सोमवार. आज निघालेलो सोमेश्वरला आणि आज नेमका लागलाय पाऊस. रोज नाही पाऊस आणि आज नेमका आलाय पाऊस. तसं सकाळपासून वातावरण झालं पावसाचं, पण एवढं वाटत नव्हतं किंवा पाऊस येईल, पण नेमका लागला ना पाऊस. इथं थांबलोय जरा वेळ निरत, जरासा पाऊस झालाय कमी, त्यामुळे आता म्हणलं निघावं येत ना. पुढे आलो तर झिरझिर चालूच होते. रोड मध्ये येताना 2-3 ठिकाणं थांबून इकडे सोमेश्वरमध्ये आलोय. झिरझिर पाऊस इकडे पण चालूच आहे. पाऊस पडतोय तर लोक रोडवर आहेतच. पुढे तर जास्तच गर्दी होती, त्यामुळे म्हणलं गाडी इकडेच बाहेर लावून आपलं पुढे जावं चालत. आज असते सोमेश्वरची यात्रा, त्यामुळे गर्दी तर इथं एकदम तुफान आहे बरं का. ह्या रोड शेजारच्या बाहेरच्या कामाने पशीच गर्दी एवढी आहे. इकडं मेन रस्त्यावर तर एवढी गर्दी आहे, पाऊस असून एवढी गर्दी आहे. म्हणलं आपलं चला पाठ दिशानं आतमध्ये आल्यावर पण माहोल एकदम जाम झाला होता. म्हणलं आता भेटतंय का नाही जायला आपल्याला मंदिरापाशी काय माहिती. इकडे सगळं हाऊसफुल होतं, तरी पण आपल्याला जायचंच होतं आतमध्ये. एका बाजूने वाट काढत आपण आलोच मंदिराच्या समोर. एकदाच या चांगरा चिंगरीतनं आलो, एकदाच आतमध्ये बघा. आतमध्ये आल्यावर सुरुवातीला या नंदींचं दर्शन झालं आपल्याला. इथून पुढे आल्यावर इथं पुढे येऊन ह्या शिवलिंगाचं दर्शन घेतलं. त्यानंतर गाभाऱ्यात जाण्यास परमिशन नव्हते, त्यामुळे बाहेरूनच दर्शन घेतलंय. इथं बघा आतमध्ये गाभाऱ्यात तर कोणाला सोडतच नव्हते, त्यामुळे सर्वजण बाहेरनच दर्शन घेत होते. आणि इकडं बाहेर पण बघा किती भरपूर गर्दी आहे. भरपूर म्हणजे प्रचंड प्रमाणात गर्दी आहे इथं. विचार करा, पाऊस असून जर एवढी गर्दी असेल तर पाऊस नसता तर किती गर्दी झाली असते इथं. आमचं पण पाया पडून चालतं, त्यामुळे आम्ही आता निघालेलो बाहेर. जाता परत एकदा पाया पडलो आणि म्हणलं चला बाहेर. आता वाटत होतं की बाहेर आलं थोडा तरी पाऊस थांबला असेल, तर काय नाही, पाऊस तर इथं कंटिन्यू चालूच होता. पाऊस असून पण लोक पण इकडे दर्शनासाठी भरपूर आले होते. थोडा वेळ थांबलो तिथं, म्हणलं पाऊस थांबल, पण काय पाऊस तर थांबत नव्हता. म्हणलं थांबण्यात काय अर्थ नाही, आपलं चला घराकडे. पावसानं तर आमची चांगलीच जिरावली या. आतनं बाहेरनं पार भिजावले या. सगळे कपडे वाले झाल्यात, तर थांबून काय चालणार नाही. असं भिजतच घरी जायला लागते वाटतं. आता इथून भिजत घरी जायचं आणि घरनं उरकून परत कामा पण जायचं या. पार भागली या, पार जिरली या. आता इथं उरकून जायचंय कामा. बघा कामावर जायची वेळ आली, पण पाऊस काय थांबा नाही. पाऊस तर कंटिन्यू चालू आहे. कंपनीत येसपर्यंत काय पाऊस काय थांबला नाही.